हाय हॅलो नमस्कार. मी शीतल पाटील जळगाव खानदेशमधून तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा कुल्स फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आजचा आपला ब्लॉग असणार आहे घटस्थापनेवर. बघा, मी तुम्हाला आज पूर्ण विधिवत घटस्थापना कशी केली जाते ते संपूर्ण विधी दाखवणार आहे. आणि सर्वात प्रथम आपल्याकडे जी मूर्ती किंवा फोटो असतो तो सजवून घ्यायचा. हव्या त्या पद्धतीने तुम्हाला जसा शृंगार करायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही शृंगार करू शकता. मी पहिल्यांदा विड्याच्या पानांवर फोटो ठेवून घेतलेला आहे. 3 विड्याचे पानं ठेवायचे आहे आणि विड्याच्या पानांचं देठ हे दक्षिण साईडला आहे आणि पूर्व पश्चिम असा फोटो ठेवलेला आहे. म्हणजे फोटोचा पूजा म्हणजे माझं पूजा करताना जो मुख आहे म्हणजे पूजा करतानाची साईड माझी पूर्वेची येते आणि फोटो आणि पूजेचे मंदिर हे पश्चिम दिशेला येतं. अशा पद्धतीनेच पूजेला बसायचं आहे पूर्व पश्चिम. मी फोटो आधी सजवून घेतलेला आहे. मंगळसूत्र, त्यानंतर फुलांची माळा, नंतर मी बांगड्यांची माळा जी ऑनलाईन मागवलेली आहे ती, त्यानंतर तुम्हाला जर नथ चढवायची असेल तीसुद्धा मी चढवलेली आहे. मेणाने लावून घ्यायची नथ आणि त्यानंतर चुनरीसुद्धा टाकायची आहे फोटोवर. मूर्ती असल्यास मूर्तीसुद्धा तुम्ही सजवू शकता. त्यानंतर हळदी कुंकूचे भरलेले करंडे ज्याचं खूप महत्त्व आहे ते सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर अखंड ज्योत जी आपण लावणार आहे त्या दिव्याला आधी हळद कुंकू अगदी व्यवस्थित आधी सजवून घ्यायचं आहे आणि मगच नंतर अखंड ज्योत लावायची आहे. जरी हा व्हिडिओ मी फास्ट केलेला असला तर जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास मला या पूजेच्या मांडणीला आणि पूजेला लागलेला आहे. पण मी व्हिडिओ जरा खूप लॉंग झाला होता म्हणून त्याचा स्पीड वाढवलेला आहे आणि तुमच्यासाठी प्रिपेअर केलेला आहे. बघा, मी पूर्ण अखंड ज्योत असलेला जो दिवा आहे तो संपूर्ण सजवून घेतलेला आहे हळदी कुंकूने. आता मी त्यात घालत आहे जवादू पावडर. मी जी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगते की लक्ष्मी वृद्धीसाठी देवीच्या पूजेत जवादू पावडर वापरली जाते जी सुगंधित असते दिव्यांमध्ये. आणि त्यातल्या त्यात आपण जे घटामध्ये कळसामध्ये पाणी घालतो त्यात ही पावडर घालायची असते. आणि बघा, तिळीचं तेल, शुद्ध तिळीचं तेल पूजेला वापरायचं. मी तिळीचंच तेल आधीपासून यूज करते. प्रत्येक रोजच्या दिव्यांनाही मी तिळीचं तेल वापरते आणि 9 दिवसांच्या दिव्याला अखंड दिव्याला सुद्धा. आणि आता आणि हा जो मी तांब्या भरत आहे साईडला त्याला सुद्धा मी गंध वगैरे लावून घेणार आहे. आणि हा देवीच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे तांब्या आणि देवीच्या डाव्या हाताला दिवा राहील. म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्ये दिवा आणि ईशान्य कोपऱ्यात हा असा भरलेला तांब्या ठेवायचा पाण्याने. त्यात घालायचे आहे 5 कमळगट्टे. जर तुमच्याकडे फुलं अवेलेबल असतील तर तुम्ही अशा प्रकारे 3 किंवा 5 कमळाचे फुलं त्यात घालू शकतात. आणि बघा, आता करायची आहे आपल्याला घटाचे प्रिपरेशन. तर सर्वात ज्योत लावायच्या आधी आपल्या ज्या ज्या काही तयाऱ्या असतात पूजेच्या त्या करून घ्यायच्यात. बघा, मी आता घटाला असे 9 वेढे मारून घेणार आहे. नाड्याचा धागा घेतलेला आहे मी, जो नेहमीच तुम्हाला सांगते यूज करायला. 9 वेढे मारून मग धागा घटाला बांधून घ्यायचा आहे. आणि अशाच प्रकारे मातीचा घट, कोरी टोपली यूज करायची. आणि त्यानंतर धागा बांधून झाल्यानंतर जे जे आपल्याकडे साहित्य आहे ते हळदीने लेपन करायचं. म्हणजे जी कोरी टोपली आहे ती, घट, हे सगळं हळदीने लेपन करायचं. असं सगळं हळदीने लेपन करून घ्यायचं.
देवीच्या प्रत्येक पूजेला हळदीचं लेपन खूप महत्त्वाचं असतं. आज तुम्हाला शक्य असल्यास आजपासून 9 दिवस उंबरठ्याला हळदी लेपन सुद्धा करायचं. आणि खरी ती नवरात्राच्या पूजेची सुरुवात ही अगदी अंगणातल्या रांगोळीपासून उंबरठ्याच्या हळदी लेपनापासून सुरुवात करावी. तुम्ही हळदीने स्वस्तिक काढू शकतात दरवाजामध्ये, मेन डोअरला. आणि त्यानंतर बघा, ही जी प्लेट आहे खाली, जी मी टोपलीच्या खाली ठेवणार आहे, त्यावर सुद्धा मी हळदीने अष्टकमळदळ काढणार आहे. म्हणजे 8 पाकळ्या असलेलं कमळ अशा पद्धतीने काढायचं आणि ते सुद्धा हळद कुंकूने पुजायचं. बघा, त्यानंतर आपण जो घट घेतलेला आहे मातीचा, त्याला सुद्धा हळदीने लेपन करायचं आहे. हळदीने लेपन करण्यामागचा हेतू हाच की देवी पूजेची सुरुवात जिथून होते त्या पद्धतीने आपण सुरुवात करायची. सुख, समृद्धी, ऐश्वर वाढवण्याचे हे उपाय असतात. आणि अशा प्रकारे जे विधिवत पूजन असतं ते अशाच पद्धतीने सुरू करायचं. बघा, जो पाट असतो त्याला सुद्धा असं हळदीने लेपन करून घ्यायचं. चौरंग असेल तर तुम्ही आधीच चौरंगाला हळदीने लेपन करून कुंकू वगैरे असं पूजा करून घ्या आणि मग पूजेची सुरुवात करा. आता प्लेटमध्ये मी 8 पाकळ्यांचं कमळ काढून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर त्यावर टोपली ठेवायची. आणि टोपलीला सुद्धा असे कुंकवाचे 9 वेळा गंध लावायचा. 9 नवरात्रीसाठी असतात म्हणून 9 वेळा. घटाला सुद्धा मी 9 वेढे ओढलेले आहे. टोपलीला सुद्धा 9 ठिकाणी असं कुंकू लावायचं. म्हणजे 9 देव्यांचं स्मरण करून गंध, अक्षदा वगैरे टोपलीला वाहून घ्यायच्या. असं सर्व प्रिपरेशन आधीच करून घ्यायचं. आणि आता घटाच्या मुखाला सुद्धा कुंकवाने असे गंध लावून घ्यायचा आहे, कुंकू लावून घ्यायचा आहे 9 ठिकाणी. आणि घटाला ज्या आपण रेषा ओढतो त्या सुद्धा 9 ओढायच्या आहे. आणि हा बघा, हा मी आता जो ठेवला तो चांदीचा करंडा आहे. देवीला त्यात कुंकू वाहण्यासाठी मी ठेवलेला आहे. आणि ह्या आहे 3 कवड्या, पिवळ्या कवड्या घ्यायच्या, 3 कमळगट्टे आणि 3 गोमती चक्र, जे छोट्या प्लेटमध्ये तुम्हाला आता दिसत आहे. आणि हे 9 दिवस आपल्या सेवेमध्ये असं देवीच्या पाटावर ठेवायचं. ते सिद्ध झालं, सिद्ध होतं देवीच्या उपासनेने, पूजेने. घरातल्या बरकतीसाठी खूप महत्त्वाचा उपाय असतो. आणि मग नंतर नवमीची पूजा झाल्यानंतर त्या कवड्या आणि ते गोमती चक्र घरात म्हणजे पूजेच्या ठिकाणी ठेवायच्या. त्यानंतर बघा, मी आता घटाची जी माळ आहे आजची विड्याच्या पानांची घटावर चढवण्याची, ती प्रिपेअर करत आहे. मी हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीने बांधलेले आहे. पण मी पूजेच्या याच्यात खूप बिझी असल्यामुळे मी पूर्ण तुम्हाला ते दाखवू शकलेली नाही. की ती सुईने ही माळ ओढायची नाही, तर धाग्यानेच ती बांधायची असते. फूल असो की पान असो, त्याच्या देठाला अशा पद्धतीने गोल करून गाठ मारायची असते. आणि अशाच पद्धतीने ही घटावरची माळा बनवायची असते. बघा, आता घटावरची माळा पण प्रिपेअर झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने गोल गोल करून मग आतून धागा ओढायचा आणि ती गाठ पूर्ण करायची. तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. मी याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवेल की घटावरची माळा कशा पद्धतीने बांधायची. आता सुरुवात होणार आहे आपल्या घटस्थापनेला. त्यानंतर बघा, माझ्याकडे जो मुखवटा होता तो सुद्धा मी पूजेत ठेवून घेणार आहे. त्याला सुद्धा हळदीने लेपन करून घेते आहे.
हे सगळं आधीच प्रिपेअर करायचं आणि मग जेव्हा आपली मेन सुरुवात होते पूजेला म्हणजे घटस्थापनेला, तेव्हा दिव्याची ज्योत लावायची. आणि प्रत्येक टोपली खाली तुम्ही ताट किंवा एखादी ताम्हण ठेवायचं. तर त्यामागचं कारण तर पाणी वगैरे जर घटात राहिलं नाही तर कपडा ओला होणार नाही. जर पाणी त्यातून पाझरलं तर कदाचित कपडा ओला होत नाही, हे प्लेटमध्येच असतं. आणि मी आतापर्यंत जे घट आणलेलं आहे त्याच्याने प्लेटसुद्धा ओली झालेले नाही, असे चांगल्या प्रकारचे घट मला मिळालेले आहे. आणि बघा मी आता दिव्याची ज्योत लावून घेतलेली आहे. ज्योत लावताना देवीचा मंत्र म्हणायचा आणि आता ज्योत लावल्यापासून कंटिन्यू ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं म्हणत स्थापना करायची. आपली पूर्ण पूजेची स्थापना होईपर्यंत असा 9 मंत्र कंटिन्यू म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. आणि आपली जी स्थापना आहे ती चालू ठेवायची. आणि ज्योत लागल्यावर पुन्हा हळद कुंकू अक्षदा व्हायच्या. ज्योत म्हणजे साक्षात देवीचं स्थापना असते, देवी त्यात प्रकट असते. ज्योत लावली म्हणजेच आपल्या घरी साक्षात आपली कुलस्वामिनी स्थापन झाली, कुलस्वामिनीचे आगमन झाले असा त्याचा अर्थ असतो. तर 9 दिवस ही ज्योत तेवत ठेवायची, काळजी घ्यायची. आणि या ज्योत स्वरूपातच आपल्या घरामध्ये देवीचं आगमन झालेलं असतं. तर तिला प्रार्थना करायची की आपल्या घरात सुख शांती धन समृद्धी ऐश्वर्य सदा सर्वदा वाढू दे. आणि ह्या पूजेला बसण्याच्या आधीच मी संकल्प घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा पूजेला बसायच्या आधीच संकल्प घ्यायचा की माझी ही पूजा पूर्ण होऊ दे, माझ्या घरात सुख शांती धन समृद्धी ऐश्वर्याची बरकत असू दे, अशा पद्धतीने अखंड सौभाग्य असू दे, अशा पद्धतीने प्रार्थना करून संकल्प घ्यायचा. आणि माझी सेवा पूर्ण होऊ दे अशी देवीला प्रार्थना करायची, मग संकल्प सोडायचा. आणि आता बघा पूजेला सुरुवात झाली आहे, म्हणून सर्वात आधी होणार आहे गणपती बाप्पाची पूजा. मी सुपारीला कलावा बांधून मी गणपती बाप्पा तयार केलेले आहे. गणपती बाप्पांचा मंत्र म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा. त्यानंतर करायची आहे आपल्या कुलस्वामिनीची पूजेची सुरुवात. माझ्याकडे जी पितळी मूर्ती आहे तुळजाभवानीची, मी आधी तिला दुधाने पंचामृताने जे असेल त्याने आंघोळ घालायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून मगच त्या विड्याच्या पानावर ठेवायची. विड्याच्या पानावर आता मी ती मूर्ती आणि गणपती बाप्पा अशी दोघांची स्थापना केलेली आहे. आणि मूर्तीला हळद कुंकू अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. जे अत्तर आहे तुमच्या पूजेमध्ये ते सुद्धा मूर्तीला लावून घ्यायचं आहे. आणि 9 दिवस यातल्या कुठलीच मूर्ती उचलायची नाही. 9 दिवसानंतरच आता ही मूर्ती उचलली जाईल. जर तुमच्या आरत्या अष्टमीला लागणार असतील तर तुम्ही अष्टमीला आंघोळ घालू शकता त्या मूर्तीला. आणि अशी पितळी मूर्ती ही खाली जशी विड्याच्या पानांवर ठेवायची आणि घटावर फक्त टाक ठेवायचा असतो. तर बघा माझ्याकडे जे दागिने आहेत ते छोट्या मूर्तीला ते मी चढवून घेत आहे. गंध अक्षदा फुलं अशा पद्धतीने देवीला अर्पण करायचं आहे. आणि मी हे आता तुम्हाला दाखवल्या त्या लवंग होत्या. रोज 2 लवंग देवीच्या मूर्तीला चढवायच्या आणि घटावर सुद्धा चढवायच्या आहे. त्यानंतर जो टाक आहे आपल्याकडे चांदीचा तो सुद्धा असा दुधाने पंचामृताने स्वच्छ स्नान करून आंघोळ घालून घ्यायची आहे. स्नान करून घ्यायचं आहे त्या टाकाला. आणि हे सगळा विधी चालू असताना एकच मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा कंटिन्यू मंत्र म्हणत पूर्ण सेवा करायची आहे. आता टाकाची सुद्धा मी स्नान करून घेतलेला आहे.
आणि तो मुखवटा जरा खाली सरकला, त्याला बेस नाही आहे म्हणून तो खाली सरकलेला आहे, कारण असं त्याला टेकायला बेस नाही काहीच, जरा वर्तुळ आकार आहे तो मुखवटा. तुम्हाला दिसला असेल तो मुखवटा खाली सरकला असं. आणि बघा त्यानंतर करायची आहे आपल्या पूजेला सुरुवात. आणि पहिल्यांदा घट स्थापन करताना जे तुम्ही बरकत घालणार आहे, आता आपण जे धान्य पेरतो त्याला बरकत असं म्हटलं जातं, तर ती पहिल्यांदा पती आणि पत्नी दोघांच्या हाताने ती बरकत टाकायची, कारण सेवा ही दोघांनी केलेली आणखी उत्तम असते. तर मी पहिल्यांदा त्यांच्या हाताने बरकत टाकून घेतली आणि दोघं मिळून अशा पद्धतीने बरकत टाकायची. आणि त्यानंतर मग आपल्या हाताने केले तरी चालते. मी असं 3 वेळा ही प्रोसेस करते, म्हणजे 3 वेळा मातीचे लेअर आणि 3 वेळा बरकत टाकते अशा पद्धतीने. आणि माती ओली असल्यामुळे मी अशी चमच्याने टाकत आहे, कारण की पावसामुळे माती जरा खूप ओली झालेली होती. बघा अशा पद्धतीने आपल्या घटाच्या टोपलीमध्ये बरकत टाकायची असते. आणि मातीची सुद्धा आधी पूजा करून घेतलेली आहे. त्या मातीला सुद्धा हळद कुंकू अक्षता व्हायच्या, त्यात अत्तर घालायचं, सुगंधित करायची आणि मगच ती आपल्या घटाच्या टोपलीमध्ये माती टाकायची असते. तर अशा पद्धतीने मी पूर्ण बरकत आणि माती एकत्र करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर फुलाने पाणी शिंपडायचं आणि पूर्ण प्रोसेस चालू असताना नवारणव मंत्रसुद्धा चालू ठेवायचा आहे. त्यानंतर बघा आता घेतलेला आहे मी घटाला 9 रेषा ओढायच्या आहे. आणि त्या रेषांवर सुद्धा हळद कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर घट अशा पद्धतीने चांगला दाबून ठेवायचा, स्थिर करायचा आणि मगच त्यात पाणी घालायचं. आणि आता बघा मी घटामध्ये काय काय टाकणार आहे, ते खूप महत्त्वाचा विधी आहे देवीच्या पूजेमध्ये. जो आपण नवरात्राचा घट असतो त्यामध्ये काय काय टाकावं लागतं हे अगदी महत्त्वाचं असतं. आणि बघा घटावर आपण 9 विड्याचे पानं लावणार आहोत. जर तुम्हाला आंब्याचे पानं मिळाले तर तुम्ही आंब्याचे पानंसुद्धा लावू शकतात. आंब्याचे पानं जास्त दिवस चांगले असतात. आंब्याचे आणि विड्याचे दोघं पानं लावले तरी छान दिसतं. आणि बघा मी आता त्यात घालणार आहे 3 हळदीचे खंड, म्हणजे जी अख्खी हळद असते अशी 3 अख्खी हळकुंड मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. पहिल्यांदा हळद कुंकू अक्षता घालायचा, 1 रुपया सुपारी, 3 हळदीचे अख्खे हळकुंड घालायचे. त्यानंतर 3 कमळगट्टे आणि 3 कवड्या. अशा पद्धतीने नवरात्रीच्या घटामध्ये साहित्य टाकावे लागते. आणि असे हे 9 पानं व्यवस्थित लावून घ्यायचे. कवड्या टाकायच्या राहिल्या होत्या, कवड्यांची आठवण आली म्हणून पुन्हा पाठ सरकवलं आणि कवड्यांसाठी कवड्या त्याच्यात ॲड केलेला आहे. आणि आता हे 9 पानं त्यावर ठेवायचे. बघा आणि पूजेमध्ये आपण कितीही पूर्ण करायचा प्रयत्न केला तरी काही ना काही राहतच असतं. ह्या पूजेला मी एडिट केलेला आहे, जरा लॉंग व्हिडिओ शॉर्ट केलेला आहे म्हणून हे 30 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, पण जवळजवळ याला 1.5 तास लागलेला आहे. आणि त्यानंतर बघा मी जवादू पावडर घातलेली आहे घटामध्ये. आणि हे 9 पानं अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे. आणि आता इकडे साईडला मी पुन्हा एक छोटासा स्क्वेअर साईजचा रेड कपडा ठेवलेला आहे, त्यावर विड्याचे 2 पानं ठेवेल आणि त्यावर ठेवलेलं आहे श्रीयंत्र.
आणि रोजच्या रोज श्रीयंत्राची सेवा जरूर करायची आहे. नवरात्रीमध्ये आपण घटाला हात लावू शकत नाही, ती मूर्ती उचलू शकत नाही तर पण श्रीयंत्राची सेवा रोज होऊ शकते आणि तेही अगदी ब्रह्ममुहूर्तात. नवरात्रीमध्ये 4 ते 4:30 मध्ये स्नान करून कमीत कमी 5 वाजेला पूजेला बसायचं आणि ब्रह्ममुहूर्तात श्रीयंत्राचं श्रीसूक्ताने पठण करून स्नान करायचं आणि रोज कुंकुमार्चन केलं 9 दिवस तरीसुद्धा चालतं. आणि आता बघा, मी घटावर एक प्लेट घेतलेली आहे, त्यात अखंड तांदूळ घ्यायचे, त्यांना हळद कुंकू व्हायचे. त्यानंतर त्याच्यावर सुद्धा विड्याचे 2 जोड पानं ठेवायचे. आणि बघा, जो चांदीचा टाक आहे तो त्याला सुद्धा अशा पद्धतीने हळद कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं, कारण 9 दिवस हा टाक हलणार नाही. आणि विड्याचे 2 पानं अशा पद्धतीने ठेवायचे. आणि आपण रोज या पानावर हळद आणि कुंकू वाहू शकतो, पण टाकाला हात लावायचा नाही, कारण नवरात्रामध्ये देवी ही आपल्याकडे विश्राम करण्यासाठी आलेली असते असं शास्त्रात सांगितलेले आहे. त्याच पद्धतीने ही सेवा करायची असते. आज तुम्ही पहिल्या दिवशी जसं तुम्हाला स्थापना करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायची, पण नंतर घटाला हात लावायचा नाही, म्हणजेच तर डिस्टर्ब करायचं नाही देवाला, अशा पद्धतीने. आणि बघा, आता श्रीयंत्राला सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. विड्याच्या पानांवर हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि श्रीयंत्र ठेवायचं. आणि या श्रीयंत्राची रोजच्या रोज मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने सेवा करायची आहे. रोज श्रीसूक्त म्हणायचं, कुंकुमार्चन करायचं आणि हे 9 दिवसात असलेलं कुंकू हे आपल्या कपाळी लावायचं वर्षभर. आता बघा, जे हळदीचे मी अख्खी हळद घेतलेली आहे, हळकुंड घेतलेलं आहे, ते सुद्धा मी टाकाला वाहून घेणार आहे. मी 5 हळकुंड घेतलेले आहे. आणि जे अत्तर तुमच्याकडे अवेलेबल असेल ते असं अत्तर सगळीकडे लावून घ्यायचं, देवीला, फोटोला, श्रीयंत्राला, जिथं तुम्हाला आवश्यक वाटेल त्या ठिकाणी तुम्ही असं अत्तर देवाला अर्पण करायचं आहे. वाटीत खडी साखरेचा प्रसाद घेतलेला आहे. आणि बघा, ह्या चांदीच्या छोट्याशा पेल्यामध्ये पाणी पण ठेवलेलं आहे मी देवासाठी. आणि आता जे फुलं असतील, जे अवेलेबल असतील ते वाहून घ्यायचे आहे. आणि आता उद्यापासून या श्रीयंत्राचे अगदी विधिवत सकाळी 4:30 ते 5 मध्ये मी अभिषेक करेल, कुंकुमार्चन होईल. आणि बघा, मी आता हे जे तुम्हाला दाखवत आहे सप्तशतीचं पुस्तक आहे, दुर्गा सप्तशतीचं. आणि याला असं रोज हळद कुंकू अक्षदा व्हायच्या, पिवळं फूल व्हायचं, धूप बत्ती द्यायची. आणि रोजच्या रोज सुद्धा तुम्ही ह्या सप्तशतीच्या पाठाला हळद कुंकू वाहिलं तर खूप उत्तम असतं. आणि बघा, हा जो मुखवटा आहे माझ्याकडे, मी तो सुद्धा असा विड्याच्या पानांवर ठेवून घेणार आहे. आणि रोजच्या रोज मी तुम्हाला काही ना काही नवीन सेवा नवरात्रीच्या सांगणारच आहे. जे नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक्स करत जा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही. आणि घटस्थापनेचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कारण खूप वेळ काढून एडिटिंग करून खूप वेळ काढून व्हिडिओ अपलोड करावा लागतो, खूप वेळ लागतो ह्या गोष्टीला. आणि बघा, आता फळांचा नैवेद्य पाटावर ठेवायचा आहे. जे फळं अवेलेबल असतील ते तुम्ही ठेवू शकतात.
5 प्रकारचे फळं ठेवले तरीसुद्धा चालतात. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही ठेवू शकता. आणि रोजच्या रोज नवीन नैवेद्य देवीला अर्पण करायचा असतो. त्याच्यामध्ये मध असतं, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स असतात, मखाण्यांची खीर असते, मालपुवा, असे वेगवेगळे नैवेद्य देवीला लागत असतात रोजच्या रोज. आणि जर तुमचा उपवास असेल तर चांगलंच आहे, पण ज्यांचा उपवास नसेल, म्हणजे जे उपवास पकडत नसतील, त्यांनी निदान कांदा लसूण तरी वर्ज्य करावं. म्हणजे 9 दिवस कांदा लसूण खाऊ नये आणि तरच देवीची सेवा केली जाते. देवीच्या सेवेमध्ये कांदा लसूण खाऊ नये. आणि तुम्हाला जर सप्तशतीचा पाठ करायचा असेल तो खाण्याच्या आधीच वाचावा. दुपारच्या वेळी सप्तशती वाचू नये. जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही वाचू शकतात, पण खाऊन सप्तशतीचा पाठ वाचू नये. आणि बघा, आता माझे घटाचं पूर्ण मांडणी झालेली आहे आणि जी माळा बनवलेली होती विड्याच्या पानांची ती मी आता चढवून घेतलेली आहे. आणि बघा, छान प्रकारे नंतर आरती करायची, पहिल्यांदा गणपती बाप्पाची. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं आधीच तसं पती पत्नी दोघं मिळून सेवा करायची. पहिली आरती ही मी त्यांना दिलेली आहे करायला, गणपती बाप्पाची. आणि देवीची आरती करताना मग मी घेतली. तर देवीची आरती करताना मी ह्रीम असं अक्षर करून ओवाळत असते देवीला. गणपती बाप्पाची आरती करायची. नंतर आपली नेहमीचीच दुर्गे दुर्गट भारी अशी आरती आणि पंचारती घ्यायची. तुपात फुलवाती भिजवून ठेवायच्या. बरीचशी तयारी पूजेची ही आधी करावी लागते, तेव्हा त्या वेळेवर पूजा होतात, नाहीतर आणखी खूप वेळ लागतो. तर बघा, अशा पद्धतीने होता माझा घटस्थापनेचा व्लॉग. कसा वाटला मला निश्चित कमेंट करून सांगाल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. काही कमेंट असतील तर जरूर करा. आणि तुम्हाला सगळ्यांना आई कुलस्वामिनी तुळजाभवानी सदा सर्वदा तुमच्यावर प्रसन्न असो. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि असेच व्लॉग बघत राहा, व्हिडिओ बघत राहा, लाईक्स करत राहा. काही कमेंट असतील जरूर करा. शेवटी आरती झाल्यावर कपूर आणि लवंग ओवाळावं. देवीला कपूर आणि लवंग या दोघांचं खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात कपूर आणि लवंग जरूर घरामध्ये जाणा. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन संपत्ती खरोखर वाढते. मानसिक समाधान खूप वाढतं आणि तुमच्या घरातली बरकत दिवसेंदिवस वाढत असते. तर अशा प्रकारे होती माझी नवरात्रीची सेवा. 9 दिवसाची सेवा ही मी तुमच्यासोबत थोड्याफार प्रमाणात शेअर करत राहील.